नमस्कार. मंत्र शृंखलेच्या या मालिकेमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे डायबिटीज म्हणजे शुगर याच्यावर काही मंत्र सांगा. पण आधी आपण रूट कॉजवर काम करण्याचा प्रयत्न करू. मंत्र तर सांगणारच आहे, पण तो मंत्र कसा काम करेल हे जरा थोडंसं डिटेलमध्ये सांगते. भीती वाटते. आपल्याला देवानी जी आपल्याला नर्वस सिस्टम, आपली शरीराची जी रचना दिलेली आहे ती अगदी उत्तम आहे, त्याचा विचार करून दिलेली आहे. शरीरामध्ये अतिरिक्त शुगर केव्हा निर्माण होते? जेव्हा आपल्याला भीती वाटते. म्हणजे त्या भीतीदायक गोष्टीपासून आपल्याला लांब पळण्यासाठी आपल्या शरीरामध्ये शुगर म्हणजे साखर निर्माण होते, कारण साखर ही ऊर्जा देते, बरोबर? जेव्हा आपल्याला समोर एखादा वाघ दिसतो, एखादा साप दिसतो, तेव्हा त्याच्यापासून त्याला बघून मनामध्ये भीती निर्माण झाली की शरीरामध्ये साखर निर्माण होते. म्हणजेच आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते त्या भीतीपासून लांब पळण्यासाठी. पण आजकाल काय होतं आहे की ना समोर कुठला वाघ आहे ना साप आहे. आपल्याला भविष्याची चिंता किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी यांच्यामुळे भीतीदायक मनस्थिती तयार होत आहे. मग या भीतीपासून आपण कुठे पळणार? शारीरिक ऊर्जा तर खर्चच होत नाही आहे, पण तरी साखर तयार होती आहे. एक मानसिक भीतीमुळे शरीरामध्ये अतिरिक्त साखर जी तयार झालेली आहे ती कुठेच खर्ची होत नाही आहे, बरोबर? मग मूळ कारण काय आहे डायबिटीजचं? की तुम्हाला भीती वाटणे ही अनामिक भीती असते. मग अनामिक भीती दूर होण्यासाठी 2 प्रभावी मंत्र आज सांगते. एक आहे शक्तिबीज रीम, ठीक आहे? रीमचा तुम्ही जप करायचा आहे 108 वेळा आणि नाडीवर जर का केला तर अत्यंत प्रभावी ठरेल. दुसरा भीती दूर पळण्यासाठी मंत्र आहे प्रभावी आपल्या हनुमानाचा, ओम हन हनुमंते नमः. तुम्ही या दोन्ही मंत्रांचा जर का जाप केला, हनुमानाचा संध्याकाळी आणि रीम या शक्तिबीजाचा सकाळी, तर नक्कीच तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी आणि तुमची मनाची भीती दूर राहण्यासाठी किंवा तुम्हाला शक्ती येण्यासाठी की तुम्ही भीतीदायक मनस्थितीमधून बाहेर याल आणि एक छान समाधानी आयुष्य जगाल, यासाठी हे 2 मंत्र तुमच्यासाठी नक्कीच काम करतील. करून बघा. तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देते. माझ्या या चॅनलला फॉलो करा, म्हणजेच तुम्हाला असे छान छान मंत्र आणि त्याच्या मागे काय कारणं आहेत आणि ते कसे काम करतात हे सगळ्याची माहिती मिळत राहणार आहे. थँक्यू.